चला तर मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत भरलेली वांगी. तर वांगी घेतलेली आहे, बाजूने सर्व काही काटे वगैरे काढून घेतलेले आहे. अशी वेगळ्या पद्धतीने खुरसणी टाकून केलेली वांगी तुम्ही नक्की ट्राय केलेली असणार की नाही, तर माझ्या पद्धतीने करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने गावाकडच्या. तर शेंगदाणे प्रथमतः मी छान प्रकारे भाजून घेतले, त्यानंतर खुरसणी भाजून घेतली. खुरसणीला तुम्ही काय म्हणतात, कारळं म्हणतात की खुरसणी म्हणतात, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्याकडे याला खुरसणी म्हणतात. खुरसणीची चटणी देखील करतात. तर आपण आज खुरसणी टाकून अशी भरलेली वांगी बनवणार आहोत. तर शेंगदाणे, खुरसणी वगैरे भाजून घेतलेली आहे आणि 3 ते 4 लाल मिरच्या, थोडी लसणाच्या पाकळ्या याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खुरसणीचं. आणि त्या वाटणामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर आपल्याला ह्या वाटणाचं स्टफिंग बनवायचं आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी. आणि जे उरलेलं वाटण आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे. तर प्रथमतः चांगलं एकत्र करून घेतलं. मिठामुळे वांग्याला टेस्ट छान येते, त्याच्यामुळे अशा प्रकारचं स्टफिंग करून घेतलेलं आहे वाटण मी. आणि आता मी भरून घेणार आहे वांगी त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारची हिवाळ्यामध्ये आवर्जून खातात वांगी. म्हणजे तीळ म्हणा किंवा खुरसणी म्हणा शरीरासाठी चांगले असतात हिवाळ्यामध्ये, त्याच्यामुळे ऊर्जा मिळते. आणि चांगले असं स्टफिंग केल्याच्या नंतर आता आपल्याला त्याची भाजी करायची आहे. तर सगळे वांगे मी अशा पद्धतीने स्टफ करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे फोडणी. तर मी प्रथमतः एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, प्रथमतः आपण लाल तिखट आणि थोड्याशा मिरच्या टाकलेल्या आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी बेताने टाकायचं. तर चांगली फोडणी बसली लाल तिखटाची की त्याच्यानंतर आपण जे वाटण उरलेलं आहे ते वाटण देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही परतून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे, बाजूने बघू शकता. तर खुरसणीमध्ये देखील तेल असतं आणि तिळामध्ये देखील तेल असतं, तर याच्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते हिवाळ्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एका बाजूला थोडंसं गरम पाणी देखील करून घेतलेलं आहे. स्टफ केलेले वांगे त्याच्यामध्ये टाकायचे, 5-1 मिनटं हलवून घ्यायचे आणि ताबडतोब लगेच गरम पाणी टाकायचं. म्हणजे वांगे काही वाफळत नाही, म्हणजे थोडेसे असे लालसर होतात बाहेरून तेलामुळे आणि त्याच्यामुळे शिजत नाही. तर वांग्याचं देठ शिजतं आणि जेवरचं जे वांग्याचं कातडं असतं ते थोडं वाफळून जातं, त्याच्यामुळे गरम पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनटामध्ये एका उकळीतच गरम पाण्यामुळे वांगं शिजतं. तर मी गरम पाणी टाकून घेतलं आणि एक उकळी काढून घेतली. तर कोणी कोणी कुकरला देखील वांगं करतात, पण अशा प्रकारे पातेल्यामध्ये केलेलं वांगं खूप छान आणि मस्त लागतं. तर खुरसणी टाकून केलेलं वांगं आपलं रेडी आहे. आम्ही याला सगाळं वांगं असं म्हणतो, तर खुरसणी टाकून केलेलं वांगं. तर अशा नवीन पद्धतीने वांगं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी